हॅलो, नमस्कार. माझ्या चॅनलवर तुमचे स्वागत आहे. मी तुमच्यासाठी कथा घेऊन येत आहे. विधिलिखित भाग 20. काय समजतो काय माहिती स्वतःला. साऊला बाहेर घेऊन जाणार त्याला कोणी हक्क दिला? सार्थक चिडून म्हणतो. सार्थक त्याला माहिती नव्हतं. आपल्याला विचारल्याशिवाय कसं घेऊन जाणार? नव्या म्हणते. कारू मामू खूप छान आहे. डॅडी का चिडचिड करत आहे? साऊ म्हणते. तो कसं काय तुला फिरायला घेऊन जाईल? त्याच्या लक्षात येतं साऊ काय बोलली. तू मामू बोलली? कसं काय? तो तुझा मामू आहे. सार्थक म्हणतो. रिया माऊचा भाऊ आहे. माझा मामू होईल ना. मम्माचा पण भाऊ झाला ना. साऊ म्हणते. सार्थक काय किती चिडचिड करतो. पूर्ण काही ऐकून घेत नाही. उगाच त्या कार्तिक सोबत नको ते बोलून आला. सार्थक मनात विचार करत होता. रिया राहुलच्या रूममध्ये गेली. राहुल तुला काय झाले? तुला कार्तिक सोबत नीट बोलता आले नाही का? तो काय तुला बोलला आहे का? रिया म्हणते. तो कसं काय बोलत होता? आताच आला ना. साऊला फिरायला घेऊन जाणार असं बोलला. आमची परमिशन घेतली का? राहुल म्हणतो. त्याने म्हटलं घेऊन गेला का? असंच घेऊन जाणार थोडी होता. रिया म्हणते. रिया मी आत्ताच आलो आहे. मी फ्रेश होऊ का? राहुल म्हणतो. रिया बाहेर निघून जाते. राहुलला जास्त वाद घालायचा नाही होता. ती थांबली असती तर अजून बोलणं वाढलं असते. राहुल फ्रेश होण्यासाठी निघून गेला. नव्या रियाला बघायला गेली होती. रिया का एवढा राग? सगळा राहुलवर काढून आली का? त्याला खूप काम आहे. सार्थकला अवॉर्ड मिळाला आहे. त्यांची तयारी पण करायची आहे. लग्न पण जवळ आलं आहे. त्यांच्या डोक्यावर खूप ताप आहे. त्यांच्या बोलण्याकडे लक्ष देऊ नको. कार्तिक सॉरी म्हणते. आमच्यावर बरेच संकट आहे. कधी जाणार आहे काय माहिती. डोक्यावर टांगती तलवार आहे. कोणी केलं आहे काहीच समजत नाही आहे. नव्या म्हणते. वेडी आहे का? सॉरी काय म्हणते. समजू शकतो. मी पण बिझनेसमॅन आहे. किती कामं असता. कार्तिक म्हणतो. रिया तुला समजलं का? जा राहुलसोबत बोलून घे. डोक्यात राग घालू नको. शांत डोक्याने विचार कर आणि राहुलसोबत बोल. नव्या म्हणते. रिया राहुलसोबत बोलायला जाते. आता शांत डोक्याने त्याच्यासोबत बोलणार असते. रिया मध्ये जाते. राहुलचे आवरलं असते. तो पण विचार करत असतो. रियाला जास्त बोललो का? तिच्यासोबत बोलून घेऊ का? राहुल रियाकडे जायला निघतो. त्याला रिया दिसते. दरवाजातून त्याला बघत असते. रिया तू येणार? राहुल म्हणतो. राहुल खूप काम आहे का? तुझी अशी चिडचिड होत आहे? रिया राहुलला खूप प्रेमाने विचारते. खूप लोड आहे. साऊ आमची जान आहे. तुला तर माहिती आहे. तिच्यासाठी आम्ही लवकर घरी येतो. तुला तर सगळं माहिती आहे. राहुल म्हणतो. रिया राहुलकडे जाते. राहुलला मिठी मारते. राहुल शांत हो. समजतंय मला म्हणून बोलायला आली होती. रिया म्हणते. कार्तिक सार्थककडे जातो. सार्थक सॉरी मला माहिती नव्हतं. घरातच तिला जे हवं ते आणून देईल. कार्तिक म्हणतो. सॉरी नको म्हणूस. घरात काय आणायचं असेल ते आणून दे. बाहेर नाही जाऊ देणार. सार्थक म्हणतो. त्यांच्या बिझनेसच्या गप्पा सुरू होता. नव्या किचनमध्ये निघून जाते. साऊ मस्ती करत असते. राहुल माझ्यावर असं चिडत जाऊ नको. मला नाही आवडत. सगळं काही मला सांगत जा. मनात काही ठेवत जाऊ नको. रिया म्हणते. तू पण अशी वाघिणीसारखी येत नको जाऊ. मी घाबरतो. राहुल म्हणतो. राहुल मार खाशील हा. काही पण बोलतो. वाघीण काय? मी तुला वाघीण दिसते काय? रिया म्हणते. हो म्हणून तर बोललो ना. राहुल म्हणतो. राहुल तो तर मार खाशील हा. अशीच म्हणते. त्याला मारायला जाते. राहुल तिला पकडून घेतो. रिया राहुलच्या मिठीत असते. राहुल तिच्या चेहऱ्याजवळ जातो. रिया घाबरून डोळे बंद करून घेते. राहुल बघतो. तिच्या कपाळावर ओठ ठेवतो. रिया खूप प्रेमाने राहुलकडे बघते. मला किती समजून घेतो. ते दोघं पण थोड्या वेळाने सगळ्यांसोबत निघून जातात. कीर्ती कॉलेजमधून आली असते. तिचं लक्ष नसते. ती चालत असते. साहूचे खेळणी पडलेले असतात. त्यांच्यावरून ती पडणार की कार्तिक तिला पकडून घेतो. कीर्ती कार्तिकच्या मिठीत असते. दोघं एकमेकांकडे बघत असतात. साऊ कोणाला तरी आवाज देत असते. तेव्हा ते दोघं भानावर येतात. बाजूला जातात. नव्याला आज मेहंदी लावणार होती. रियाने मेहंदी आर्टिस्ट बोलवल्या होत्या. नव्याच्या हातावर खूप छान मेहंदी काढायची असे पण सांगितले होते. नव्या तर खूप छान खुश होती. सार्थक आणि राहुल ऑफिसला गेले होते. साऊला स्कूलला घेऊन गेले नाही होते. लग्न होत नाही तोपर्यंत साऊची मजा होती. तिला घरीच ठेवणार होते. नव्याने तिचे सगळे आवरून घेतले. साऊला पण जेवण दिले.
तिने पण शहाण्या बाळासारखं खाऊन घेतलं. नव्या, रिया, योगिता, कीर्ती मस्त मेहंदी काढायला बसल्या. कीर्ती पण कॉलेजला गेली नाही. कार्तिक कीर्तीकडेच बघत होता. त्याला एक नजरेत कीर्ती आवडली. किती मस्त आहे, चुलबुली आहे. तिचे डोळे, तिचे बोलणे, तिचे हसणे, तिचे नखरे. कार्तिकला कीर्ती खूप आवडली. सार्थकने राहुलला कॅबिनमध्ये घेतले. राहुल पण त्याच्या हातातले काम सोडून सार्थककडे निघून गेला होता. राहुल सार्थकच्या कॅबिनमध्ये येतो. काय काम काढले असे बोलवून घेतले. राहुल म्हणतो, मला नव्याला गिफ्ट द्यायचे आहे, मला मदत कर. काय घेऊ? सार्थक म्हणतो, वहिनीला आधी लग्न झाले होते तेव्हा काय दिले ते घेऊन दे. तुझे ते गिफ्ट आठवत आहे का? तेव्हा ते गिफ्ट दिलं तर वहिनी काहीतरी आठवेल. राहुल म्हणतो, तिला त्रास झाला तर मला नाही आवडणार. डॉक्टरला विचारायचे का? सार्थक म्हणतो, आपण त्यांना विचारले आहे. आता पण विचारलं तर तेच सांगणार आहे ना. तुला वहिनीला पहिल्यासारखं बघायचं आहे की नाही? राहुल म्हणतो, माझी नव्या मला मिळेल हे कोणाला नको असेल. बरं, आता जाताना घेऊन जायचे का? परत कामात लक्ष राहणार नाही. आपल्यासोबत साऊ पण नाही आहे, आपल्याला मनासारखं फिरता येईल. सार्थक म्हणतो, घरी मावशीला कॉल करून सांगून देऊ, बाकी तर मेहंदी काढण्यात असतील. राहुल म्हणतो, आपल्याला मॉमलाच सांगू. सार्थक म्हणतो, राहुल योगिताला कॉल करून सांगतो, आम्हाला उशीर होणार आहे, आमची वाट बघू नका. मेरी सार्थकच्या कॅबिनमध्ये येते. मे आय कम इन सर? मेरी म्हणते, येस कम इन. सार्थक म्हणतो, सर गिफ्ट आले आहे, तुम्ही बघून घेता का? त्यांना पॅकिंग करायला पाठवायचे आहे. ही लिस्ट पण बनवली आहे, काही राहिलं असेल तर सांगा. मेरी म्हणते. सार्थक लिस्ट चेक करतो. मेरी तिचे काम खूप छान केले आहे. गुड, आता पुढच्या कामाला लागा. सार्थक म्हणतो. मेरी निघून जाते. सार्थक आणि राहुल थोडक्यात बोलून गिफ्टचे बघायला जातात. सार्थक राहुल गिफ्ट बघून चर्चा करतात. मेरीला सगळं समजावतात. तिथून निघून जातात. सार्थकची मीटिंग असते, तो मीटिंगला निघून जातो. एक ऑर्डर असते, त्याची पॅकिंग करायला राहुल निघून जातो. नव्या, तुझ्या हातावर मेहंदी खूप रंगते, तुमच्या लग्नात पण खूप रंगली होती. सार्थक वेडा झाला होता. नव्याच्या मेहंदी बघा किती रंगली आहे, सगळे तुझी मेहंदी बघायला येत होते. योगिता म्हणतात, वहिनी खूप मजा केली होती. नंतर जे खेळ खेळतात ना त्यात तूच जिंकली होती. भाईचे लक्ष खेळात नव्हते, तो तुझ्याकडेच बघत होता म्हणून तो हरला होता, नाहीतर भाईला हरवणं कधीच माहिती नाही होतं. कीर्ती म्हणते, नव्याला काहीच आठवत नव्हतं, ती फक्त ऐकण्याचं काम करत होती. तिला मजा पण वाटत होती. लग्न मस्त झालं असणार, नव्या मनात विचार करत असते. त्यांची मस्ती चालू असते. शालूला पण मेहंदी काढायला लावली होती. रिया तर सगळ्यांचे बोलणं ऐकून राहुलला इमेजिंग करत होती. राहुल पण माझी मेहंदी मन लावून बघेल, किती रंग चढला आहे, माझे प्रेम किती आहे असं मला चिडवेल. रिया विचार करत असते, मस्त लाजत असते. साऊने पण मस्त मेहंदी काढली असते, घरभर फिरत होती. तिला खूप मजा वाटत होती. त्यांची मेहंदी काढून झाली होती. मेहंदी आर्टिस्ट घरी निघून गेल्या होत्या. कीर्तीने पण छान मेहंदी काढली होती. कार्तिकला खूप छान वाटत होतं. राहुल आणि सार्थक पण घरी आले होते. शालूने पुलाव बनवला होता, चमच्याने पण खाता येईल. सार्थक आणि राहुल फ्रेश होऊन आले. साऊने तिची मेहंदी सार्थकला दाखवली. डॅडी मस्त आहे ना, बघा रंग पण आला. साऊ म्हणते. असंच खेळत यांचे जेवण होते. कथा आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा. पुढील भाग ऐकायचा असेल तर सबस्क्राईब करा, मला सपोर्ट करा. धन्यवाद.